नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आपण आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर म्हणजे छत्रपती शिवरायांच्या भारतीय जनता पक्षाने जो अपमान सुरू केला आहे, त्याविषयी बोलणार आहोत. भारतीय जनता पक्षाला आपण काही सवाल इथं विचारणार आहोत. एक तर छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहे आणि त्यांनी हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी खूप मोठं काम केलं, असा भारतीय जनता पक्ष कायम दावा करत आला. पण त्याच छत्रपती शिवरायांचा पदोपदी अपमान केलेल्या यादीमध्ये जर बघितलं, तर भारतीय जनता पक्षाची ही यादी प्रचंड मोठी वाढत जात आहे. आता हळूहळू वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे लोकांनी शिरकाव केलेला आहे. अर्थात छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचा विषय तिथं आलेला नाही, तरीसुद्धा शिवरायांच्या विषयीचा चुकीचा इतिहास, त्यांच्याविषयीची चुकीची मतं मांडून हे महाराज, त्यांना महाराजच आपण म्हणूयात, समाजामध्ये वातावरण कलुषित करत आहे. 225पेक्षा जास्त आमदार, 234पेक्षा जास्त आमदार निवडून आलेल्या या सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ठायी ठायी अपमान होतो आहे, अवमान होतो आहे. आणि त्या बाबतीमध्ये पद्धतशीरपणे मूग गिळून, त्याकडे डोळेझाक करून हा अजेंडा कसा राबवला जात आहे, असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलेला आहे. जर खरंच तुमचं शिवरायांविषयी प्रेम असेल, तर मी आधी यादी वाचतो. त्या यादीमधील एकाही माणसाविषयी साधा निषेधाचा शब्दसुद्धा भाजपमधील एकाही व्यक्तीने कधीही काढलेला नाही. तर देवेंद्र फडणवीस त्याच्यावर बोलण्याची शक्यता ही दुरापास्त आहे. आपण यादीकडे एकदा नजर टाकूया. भगतसिंह कोश्यारी नावाचा एक राज्यपाल होऊन गेला. त्याने अत्यंत अपमानास्पद असं वक्तव्य छत्रपती शिवरायांविषयी केलं होतं आणि त्यावेळी बरीच आंदोलनं झाली, पण कोणीही भगतसिंह कोश्यारींच्या बाबतीमध्ये ब्रसुद्धा काढला नाही. उलट त्यांना एका कार्यक्रमाला बोलवून, एकाने अनेक कार्यक्रमाला महाराष्ट्रात बोलवून त्यांना पाठबळ देण्यात आलेलं आहे. आता हे प्रकरण भगतसिंह कोश्यारीपासून तर धीरेंद्र शास्त्रीपर्यंत आलेलं आहे. त्याच्यावर आपण वेळोवेळी बोललेलोच आहोत. पण मध्यंतरीच्या काळामध्ये प्रशांत कोरटकर, प्रसाद लाड, राहुल सोलापूरकर, शरद पोंक्षे, मनोहर कुलकर्णी भिडे, आनंदी स्वरूप महाराज आणि धीरेंद्र शास्त्री अशा अनेक लोकांचा यामध्ये समावेश आहे. आणखीसुद्धा काही नावं आहेत, उत्तर प्रदेशामधली आहेत काही. त्यामुळं या यादीवर आपण आत्ता बोलायचं नाही, कारण प्रत्येक वेळी आपण त्यावर बोललेलो आहे. मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष का करतो आणि विकास लवांडे यांनी जेव्हा एक मुद्दा उपस्थित केला, त्यावेळी मात्र त्यांना शाई फासण्यात आली आहे. आता महाराष्ट्रभर हाच प्रश्न विचारला जातो आहे की ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा अपमान होत होता, कोकणामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जमिनोदोस्त झाला होता आणि ही सगळी प्रकरणं आपण ज्यांचा पाढा वाचलेला आहे, ही प्रकरणं घडत होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षामधील लोकांना आपल्या हिंदवी राष्ट्राचं, हिंदू राष्ट्राच्या संस्थापकांविषयीचं प्रेम आठवत कसं नव्हतं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आत्ता पडायला लागलेला आहे. एकतर आपण बघितलं असेल की अनेक जणांनी या सगळ्या गोष्टींवर वारंवार उल्लेख केलेला आहे, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. उलट विकास लवंडे असतील किंवा त्रिशूल पाटील असेल, त्रिशूल पाटील हे अनेक व्हिडिओ करतात. त्यांच्या व्हिडिओंमधील काही भाषा वगैरे या सगळ्या विषय हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण त्यांनी रामदास स्वामींच्या विषयी एक विधान केल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विकास लवांडे यांना शाई फासण्यात आली आणि संग्राम भंडारे नावाचा जो वारकरी संप्रदायातला कोणतरी माणूस आहे, त्याने जी भाषा वापरलेली आहे ती वारकरी संप्रदायाला कलंक लावणारी भाषा आपण बघितली असेल. वारकरी संप्रदायातील व्यक्ती असं कधीच बोलू शकत नाही. त्यामुळं संग्राम भंडारेने समस्त वारकरी परिवाराला कलंक लागला. अर्थात त्यांना वारकरी मानायचं की नाही हा नंतरचा मुद्दा. वारकरी मानलंच नाही तर मग कलंक लागण्याचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही. पण वारकरी जे मानतात त्यांना आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी एक प्रकारे वारकरी संप्रदायाला कलंक लावलेला आहे. त्यामुळं गुन्हे दाखल करा नका करू, तुम्ही त्याच्यावर भाष्य करा नका करू, महाराष्ट्र सगळं बघतो आहे, महाराष्ट्र सगळं शांतपणे ऐकतो आहे. विचारधारेचा प्रश्न येतो त्यावेळेस दोन विचारधारा नेहमी मांडल्या जात आहे, पण एका विचारधारेचा तुम्ही आधार घ्यायचा, छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं, आपण सत्ता स्थापन करायची आणि ज्या छत्रपती शिवरायांच्या नावावर आपण सत्ता चालवतो त्यांचाच पदोपदी अपमान करायचा. हे लोक फार दिवस खपवून घेणार नाही, हे मी वेळोवेळी बोलतो आहे. हे गल्लाभरू हिंदुत्ववादाचं राजकारण सध्या सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अनेक जणं आपले हात दगडाखाली अडकले असल्यामुळं शिवरायांचा विषय येतो तेव्हासुद्धा तोंडाला पट्टी लावून गप्प बसतात. महाराष्ट्रही तुम्हाला माफ करणार नाही आणि छत्रपती शिवराय तर तुम्हाला कदापिही माफ करणार नाही. हिशोब होणार, 100% होणार. या पुढच्या काळामध्ये सुद्धा या विषयांवर आपण बोलत राहणार. आपला आजचा सवाल हाच आहे, मी जे म्हटलं होतं की भाजपला आपण काही प्रश्न विचारणार आहोत,
जाता जाता पुन्हा एकदा आपण प्रश्न विचारणार आहोत की कोकणामधल्या पुतळ्यापासून तुम्ही आत्ता जी यादी वाचली त्याच्या संदर्भातलं तुमची भूमिका नेमकी काय आहे ती महाराष्ट्राला सांगा. त्याच्यावर तुम्ही तोंडाला पट्टी लावून गप्प का आहे? आम्ही प्रश्न विचारतोय, महाराष्ट्र प्रश्न विचारतायत, विरोधक पक्षीय राजकारण बाजूला ठेवा, पण एक समाज म्हणून तुम्हाला याची उत्तरं द्यावं लागणार आहे. नाहीतर तुम्हाला छत्रपती शिवरायांचा नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नैतिकदृष्ट्या असणार नाही. अर्थात तुम्ही तो राजकारणासाठी घेणार, प्रत्येकजण तसंच करतो, तसं तुम्हीही करत आहात, पण तुमच्या मनातलं बेगडी प्रेम छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये वेळोवेळी उघडं होत आहे. देवाभाऊ म्हणून ज्यांचा आपण उल्लेख केला, आपण केला म्हणजे त्यांनी स्वतःच तो करून घेतला. एक दिवस वर्तमानपत्रात जाहिरात दिली, त्यांचा एक फोटो छापून आला आणि त्याच्याखाली देवाभाऊ आला आणि त्या दिवसानंतर तुम्ही देवाभाऊ त्यांचे सगळे पंटर त्यांना देवाभाऊ म्हणायला लागले. आणि हा शिवरायांच्या पुतळ्यासोबत नतमस्तक असलेली देवाभाऊंची जी तुमच्या मनातली प्रतिमा आहे ती किती चुकीची आहे. खरं तर देवाभाऊंनी आता सांगायला पाहिजे की या यादी मी वाचलेली आहे, त्या संदर्भामधल्या मतांशी मी सहमत नाही असं म्हणायची तर जाऊ द्या. ते उलट त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या बाबतीत असं विधान केलं की धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितलेली लोककथा तशी वर्षानुवर्षे सांगितली जात आहे, तुम्ही समर्थन त्याचं करत आहात, हे आम्ही बघतो आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये जो खरा इतिहास आहे, जो खरी माहिती आहे, यामध्ये विनाकारण रामदास स्वामींना तुम्ही मध्ये आणत आहात. आणि रामदास स्वामींसारख्या एका चांगल्या त्यांचं साहित्य वाचा तुम्ही, त्यांच्या साहित्यामधून त्यांचं दर्शन घडेल, पण त्यांनासुद्धा तुम्ही बदनामीच्या याच्यामध्ये ओढता आहात, जाळ्यात ओढता आहात. हे पाप तुम्ही कुठं फेडणार असा प्रश्न विचारून आपण आज तुर्तास इथं थांबूयात आणि या विषयावर वेळोवेळी बोलत राहूयात. संग्राम भंडारे यांनी जो कलंक वारकरी संप्रदायाला लावलेला आहे त्या संदर्भामध्ये वारकरी संप्रदायामधून सुद्धा प्रतिक्रिया उमटणं अपेक्षित होत्या, उमटलेलं नाही. उमटतात की नाही ते आपल्याला बघायचं आहे. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.